या अनेक संघर्षाला जे स्वतःला हिंदू म्हणून मिरवतात, जे आपल्या देशामध्ये बरेच हिंदू नेते आहेत, स्वतःला हिंदू म्हणतात, हे हिंदू नाहीत, हिंदूच्या नावाने हिजडे आहेत। आणि हिजडे अगर हे महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी ज्या शहरी भागातील लोकांना अन्न धान्य पाठवतात, त्यांच्यामुळे हे जगतात आणि त्यांची याने विटंबना या मुंबई शहरामध्ये केली जाते। आणि एवढ्या लोकांना पिण्याच्या पाण्याचे हाल, जेवणाचे हाल जे करणारे, जे स्वतःला हिंदू मिळवणारे हे हिंदू भडवे, या भडव्या लोकांना मी स्पष्ट बोलतो, जातीसाठी फक्त मतासाठी हिंदुत्व हे करू नका। खरोखरच मुस्लिम बांधवाला मी मनापासून धन्यवाद देईन, कारण अनेक मुस्लिम बांधवांनी रस्त्यामध्ये जेवणाची व्यवस्था केली, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, त्यांनी समर्थन दिलं, जे खरोखरच शेतकऱ्यांच्या बरोबर आहेत, गोरगरीब मराठ्यांच्या बरोबर आहेत, तेच आमचे। बाकी राजकारण सगळं ढोंग आहे आणि ढोंगी लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि सर्व मराठा बांधवांनी ज्यांनी अनेक वर्षापासून संघर्ष केला आणि आता हे संघर्ष चालू आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेले, GR दिलेलं आहे, तो GR आतापर्यंत GR कोर्टात टिकले नाहीत। म्हणून सांगतो, लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय काय खरं नाही। जर अगर खरोखरच या सरकारला मराठ्यांची आणि शेतकऱ्यांची जाण असेल आणि हितचिंतक जर असतील, हा GR टिकवण्यासाठी कोर्टामध्ये मेहनत करतील आणि खरोखर हा GR टिकवून मराठा बांधवांना न्याय देतील अशी माझी अपेक्षा आहे। हे यश फक्त आणि फक्त मनोज जरांगे दादा यांच्यामुळे मिळालेलं आहे। याचं यश घेण्याचा प्रयत्न कुठल्याही सरकारने करू नये, कारण की जर त्यांना करायचं होतं तर 5 दिवसापूर्वीच, ज्या वेळेला 13 महिन्यापूर्वी मनोज दादा येऊन गेले मुंबईमध्ये, त्यानंतर पुन्हा त्यांनी 6 महिन्यापूर्वी अल्टिमेटम दिला होता, त्याच वेळेला त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होता। हे सर्व मराठे आणि मनोज दादा जरांगे यांच्यामुळे यश प्राप्त झालेलं आहे। काल तुम्ही ऐकलंच असेल, मनोज दादा जरांगे स्टेजवरनं काय बोलले आंदोलन स्थळावरून, की आज जर आमची फसवणूक झाली तर यानंतर मराठी जेवढे आमदार असतील, मंत्री असतील किंवा महाराष्ट्रात जे खासदार म्हणून स्वतः मिरवतात, अशा एकालाही महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी घरातून बाहेर पडून देणार नाही आणि त्यांना फिरणं बंद केलं जाईल। हे सर्व महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। महाराष्ट्र सरकारने मराठ्यांवर जो अन्याय केला, टॉयलेट बंद केले, त्यांचं जेवण बंद केलं, कॅन्टीन फूड, रस्त्यावर जे फूड लावतात स्टॉल ते बंद केले। यानंतर जे मराठ्यांनी आव्हान केलं, त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल, आजही त्या ठिकाणी जावा, आजही तिथे भाकऱ्या, ठेचा आणि बिसलरीची पाण्याची बॉटल हे सर्व तिथे पडलेलं आहे। आता ज्यांना कोणाला पाहिजे ते सरकारने येऊन घेऊन जावं। त्यांनी दर्शन बंद केलं, जेवण बंद केलं। मी त्यांना एवढंच सांगतो की लालबाग हा तुमचा नाही, हे नागरिकांनी आणि जनतेने हे मोठं केलेलं आहे आणि मराठे हे महाराष्ट्रातलेच आहे, परप्रांतीय नाही आहेत, त्यामुळे त्यांना हकलवायची काही गरज नव्हती। प्रथम त्यांचा आम्ही निषेध करतो। यानंतर अशी कुठलीही घटना घडली की त्यानंतर त्या मंडळाला आम्ही त्याच ठिकाणी दाबू। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून परस्त्री ही माता समान मानली जाते आणि प्रत्येक स्त्री ही बहीण, माता, भगिनी मानली जाते, त्यामुळे असं कुठलाही प्रकार घडला नव्हता। त्यांनी ती जी पोस्ट टाकली होती ती काही काळानंतर डिलीट केलेली आहे। सर्वात मोठा समाज, त्याच्यानंतर पार्टी, त्याच्यानंतर राजकारण, माझ्या समाजामधील बांधव अनेक वर्षापासून मुलांना एज्युकेशनमध्ये मदत मिळायला पाहिजे म्हणून अनेक वर्षापासून लढता आणि महाराष्ट्राचे, आमचे मराठाचे दैवत म्हणा किंवा मराठासाठी संघर्ष योद्धा म्हणा जरांगे दादा पाटील हे अनेक वर्षापासून आणि अनेक सरकारमध्ये, आणि लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय काय खरं नाही अशी परिस्थिती अनेक सरकारांची झालेली आहे आणि अनेक सरकारांनी फक्त मराठ्यांची फसवणूक केलेली आहे। आणि अनेक वर्षापासून होत असलेली फसवणूक जर कुठल्याही सरकारने किंवा आमच्याही सरकारने जर वेळेवर जर आरक्षण दिलं असतं, आज लाखो करोडोच्या संख्येमध्ये मराठी बांधवांना, ते करून शेतकरी बांधवांना या ठिकाणी उपासमार, झोपाची व्यवस्था नाही। या अनेक संघर्षाला जे स्वतःला हिंदू म्हणून मिरवतात, जे आपल्या देशामध्ये बरेच हिंदू नेते आहेत, स्वतःला हिंदू म्हणतात, हे हिंदू नाहीत, हिंदूच्या नावाने हिजडे आहेत। आणि हिजडे अगर हे महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी ज्या शहरी भागातील लोकांना अन्न धान्य पाठवतात, त्यांच्यामुळे हे जगतात आणि त्यांची याने विटंबना या मुंबई शहरामध्ये केली जाते। आणि एवढ्या लोकांना पिण्याच्या पाण्याचे हाल, जेवणाचे हाल जे करणारे, जे स्वतःला हिंदू मिळवणारे हे हिंदू भडवे, या भडव्या लोकांना मी स्पष्ट बोलतो, जातीसाठी फक्त मतासाठी हिंदुत्व हे करू नका। खरोखरच मुस्लिम बांधवाला मी मनापासून धन्यवाद देईन, कारण अनेक मुस्लिम बांधवांनी रस्त्यामध्ये जेवणाची व्यवस्था केली, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, त्यांनी समर्थन दिलं, जे खरोखरच शेतकऱ्यांच्या बरोबर आहेत, गोरगरीब मराठ्यांच्या बरोबर आहेत, तेच आमचे। बाकी राजकारण सगळं ढोंग आहे आणि ढोंगी लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि सर्व मराठा बांधवांनी ज्यांनी अनेक वर्षापासून संघर्ष केला आणि आता हे संघर्ष चालू आहे,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेले GR दिलेलं आहे. तो GR आतापर्यंत GR कोटा टिकले नाहीत. म्हणून सांगतो लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय काय खरं नाही. जर अगर खरोखरच या सरकारला मराठ्यांची आणि शेतकऱ्यांची जाण असेल आणि हितचिंतक जर असतील, हा GR टिकवण्यासाठी कोर्टामध्ये मेहनत करतील आणि खरोखर हा GR टिकवून मराठा बांधवांना न्याय देतील अशी माझी अपेक्षा आहे. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवप्रभूंना वंदन करतो. संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांना मानाचा मुजरा करून आज जो आनंदाचा क्षण आहे, या आनंदाची तुलना करता येणार नाही. असा मराठ्यांसाठी 6 कोटी मराठ्यांसाठी अतुलनीय असा आजचा हा आनंदाचा क्षण आहे. आज हे आरक्षण आम्हाला कोणी दान केलेलं नाही, हे आरक्षण आम्ही लढून जिंकून घेतलेलं आहे. त्यामुळे कोणी याचा श्रेय घेण्याच्या भानगडीत पडू नये, कुठल्याही सरकारने नाही आणि कोणी नाही. कारण त्यासाठी मनोजदादा जरांगे आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागलेला आहे आणि त्या संघर्षातून मिळवलेला आहे. ज्या वेळेला आंदोलनासाठी किंवा उपोषणासाठी खेडोपाड्यातून जो गोरगरीब मराठा, शेतकरी मराठा जेव्हा मुंबईमध्ये आला, हे सरकार आणि या सरकारच्या पिलावळीने त्यांचा सगळ्यात पहिला छळवणूक केली. त्यांना अन्नधान्य खाण्यापिण्याची तो व्यवस्था नाही, वरून पाऊस येत होता, खाली चिखल होता. अक्षरशः अगदी 24 तास 36 तास थकलेले मराठी चिखलात बसत होते. त्यानंतर त्यांना खाण्यापिण्यासाठी काही नव्हतं. एवढंच नाही तर त्यांना कुठे नैसर्गिक विधी करण्यासाठी कुठे काही व्यवस्था केली नव्हती आणि या सरकारने हे जाणीवपूर्वक केलं होतं. पण शेवटी मराठ्याची ताकद आणि हे 6 कोटी मराठ्यांचे शाप यांना लागले आणि यांना नतमस्तक व्हावं लागलं. मराठ्यांपुढे त्यांना झुकावं लागलं आणि आरक्षण द्यावं लागलं. तरीही पण आम्ही अगदी संघर्ष करून मिळवलेला जो हे आम्हाला आरक्षण आहे ते आम्हाला कसंही सरकारने दिलं, त्याबद्दल सरकारचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. या सरकारमधला प्रमुख व्यक्ती हा मराठ्यांचा विरोधातच आहे आणि मराठ्यांच्या विरोधातच असणार आहे. आज मजबुरीने दिलेला आहे, नाही ते आम्ही लढून खेचून आणलेलं आहे. त्यामुळे सरकारने याची पुशारकी करू नये की आम्ही दिलं म्हणून. मराठ्यांना सत्य कळतंय. मराठी शिवकालीन पासून मराठ्यांना कसं लढायचं आणि कसं जिंकायचं हा इतिहास सांगतोय.